संतोष देशमुख हत्या प्रकरणामधल्या 2 आरोपींना अटक केली हे अजूनही खरं आहे. पण उशिरा का होईना सापडलेत. पण मला एक गोष्ट आश्चर्याची या सगळ्या केसमध्ये वाटते की ज्या अटक होतात त्या पुण्यातूनच कशा होतात. म्हणजे ती लोक पुण्यात आहेत असं तुमच्या चॅनलवर येतंय. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पोलीस यंत्रणेने फक्त मीडियाच्या स्पेक्युलेशन पेक्षा मला वाटतं पोलिसनी एक ऑफिशियल स्टेटमेंट करावं की नक्की काय चाललंय. कारण का ही महाराष्ट्राचीच फक्त बातमी नाहीये, दिल्लीच्या सगळ्या वर्तमानपत्रात रोज ह्या बातम्या येत आहेत. दिल्लीतून अनेक खासदार असतील किंवा अनेक विचारवंत जे दिल्लीत राहतात असतील किंवा मीडिया असेल यांचेही आम्हाला फोन येतात की भैया ये स्टोरी क्या आहे. त्यामुळे अर्थातच ही आता फक्त महाराष्ट्रापुरतं सीमित राहिलेली नाही, देशामध्ये अस्वस्थता झालेली आहे की नक्की महाराष्ट्रात चाललंय काय. आणि ह्या केसबद्दल, या हत्येबद्दल दिल्लीमध्येही प्रचंड चर्चा सुरू झालेली आहे. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या सरकारने ऑफिशियली येऊन एक ऑफिशियल पारदर्शक खरं स्टेटमेंट महाराष्ट्राला देण्याची गरज आहे. या सगळ्या प्रकरणानंतर पालकमंत्री पदाबाबतची चर्चा आहे, तर त्यांनी काय फरक पडेल असं वाटतं? अजितदादांनी ते स्वीकारावं बीडचं पालकमंत्री पद असं म्हटलं. तुम्हाला खरं सांगू, म्हणजे निवडून आल्यानंतर सरकार बसलं, सरकारची जबाबदारी. मी पालकमंत्र्यांची एवढी चर्चा आयुष्यात पहिल्यांदाच इतक्या पाहिलेली आहे. मी अनेक वर्ष सत्तेच्या जवळ राहिलेले आहे. आदरणीय पवार साहेब महाराष्ट्राच्या मायबाप जनतेमुळे गेले 6 दशक राजकारणात आणि समाजकारणात आहे. ते 1 नाही 4 वेळा मुख्यमंत्री राज्याचे होऊन गेले, केंद्रात अनेक वर्ष मंत्री राहिले. पण पालकमंत्र्याबद्दलची एवढी चर्चा मी खरंच कधी ऐकलेली नाही. त्यामुळे मलाही आश्चर्य वाटतंय की हे पालकमंत्री असणं हे एवढं, म्हणजे कॅबिनेट मंत्र्याच्या वरती कॅबिनेट पालकमंत्री पद झालंय अशी परिस्थिती झाली. म्हणजे हे आयलंड्स, म्हणजे छोटे छोटे असे एरियाज ब्लॉक करून चालवणार आहे काय राज्य? हे राज्याच्या हिताचं नाही. मी खूप टीका म्हणून सांगत नाही, मी त्या सरकारमध्ये असते तरी माझं तेच मत असतं की काही गोष्टी सॅक्रोसॅन्ट असल्या पाहिजेत, त्या राजकारणाच्या बाहेर जाऊन असल्या पाहिजे. आणि ऍडमिनिस्ट्रेशन, महाराष्ट्राची ओळख ही ऍडमिनिस्ट्रेशन बद्दल, म्हणजे उत्तम प्रशासक म्हणून आपली ओळख जर महाराष्ट्रात असेल, देशात असेल, तर मग हे पालकमंत्री पद, त्याची रच्ची खेच, आणि हे शब्द माझे नाही आहेत, हे तुमच्या चॅनलवर मी ऐकते. त्याच्यामुळे मला आश्चर्य वाटतं एवढा मोठा मॅन्डेट मिळाल्यावर सगळे कामाला लागतील आणि महाराष्ट्रात काहीतरी चांगलं. कारण का लोकांनी एवढा विश्वास या सरकारवर दाखवलाय. सरकार स्थापनेला उशीर, त्याच्यानंतर मंत्री पद, मंत्र्यांचे ऑफिसेस किंवा म्हणजे मंत्र्यांनी जाऊन चार्ज पण घेतला नाहीये 100%, कॅबिनेटला 100% हजेरी नाही. आणि त्याच्यानंतर पालकमंत्री पदावर पालकमंत्री, पालकचा अर्थ काय? म्हणजे गार्डियन, जो आपला पालक असतो तो आपले आई वडील आपला प्रोटेक्टर असतो.